या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची अट केली होती। त्या विलंब शुल्कास माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे 2017 साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्काची आकारणी केली नाही। माननीय उच्च न्यायालय याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी याचना निघाली त्यापासूनचा विलंब शुल्क घेण्यास सुरुवात केली। परिणामी वाहन चालकांमध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुमच्या माहितीनुसार काही वाहन चालकांना 80,000 तर लाख रुपये इतका दंड विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे। परिस्थिती अतिशय गंभीर आहे। अशा परिस्थितीमध्ये माननीय परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावाने दंडाची वसुली करत आहे। हे अतिशय बेकायदेशीर और निषेध आहे। याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतोय आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे की या विलंब शुल्काबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा। विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढलं आहे त्या तारखेपासूनचा दंड आकारावा। तो मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली आहे। सर्व चालक बांधव रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे 17 मे 2024 पासून दंड आकारण्यात यावा आणि त्या मागील जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावा अशी मागणी केलेली आहे। जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व जबाबदारी हे शासनाची असेल आणि सर्व चालक बांधव एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे, ज्याचा विषय असा होता की माननीय परिवहन मंत्रालयातर्फे जे JR पास करण्यात आलं होतं 2016 साली त्या JRला स्टे बनवून ज्यांनी ती याचिका दाखल केली होती त्या याचिकेची सुनावणी 4 एप्रिल 2024ला माननीय उच्च न्यायालय जे निर्णय JR होता 2016चा ते लागू करण्यात आला। चालकांतर्फे एकच मागणी आहे की जो दिनांक 17 परिवहन आयुक्तांकडून निघालेला आहे त्या तारखेपासून सर्व चालकांना विलंब आकार म्हणून मागील दंड पुन्हा त्यांना परत करावा आणि ते माफ करावा अशी आमची विनंती आहे। आणि यामध्ये एकच असा प्रश्न निर्माण होतो ह्या दंडमध्ये चूक कुणाची होती की परिवहन कार्यालयाने दंड घेतला नाही किंवा चालक बांधवांनी दंड भरला नाही, ते दंड माफ करावा। आणि जर असं निर्णय परत महासंघातर्फे एक मोठा जन आंदोलन आणि या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना मिळून प्रशासकीय विभागाला सांगू इच्छितो की आपण